नमस्कार. भक्तिप्रिया चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे. होळीच्या सणाला आता जेमतेम काही दिवसांचा अवधी राहिला आहे. होळी यंदा 24 मार्च रविवारी आलेली आहे. होलिकेच्या अग्नीत वाईटाचा नाश हो आणि सर्वांना चांगले दिवस येवोत अशी आपण प्रार्थनाही करू. होलिका दहन म्हणजे असत्यावर सत्याचा विजय मानला जातो. होलिका दहनाच्या आधी घरातल्या काही अशा गोष्टी आहेत ज्या निरुपयोगी आहेत, त्या गोष्टी घराबाहेर काढणे अत्यंत महत्त्वाचे आहे. वास्तुशास्त्रानुसार अशा गोष्टी घरात ठेवल्याने माता लक्ष्मी रुसते आणि आपल्या घरातून निघून जाते. तर त्या कुठल्या गोष्टी आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया. त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. वास्तुशास्त्रानुसार होलिका दहनाच्या आधी घरामध्ये जुने तुटलेले चित्र इत्यादी असल्यास ते लगेच घरातून काढून टाकावे. देवाची कोणतीही मूर्ती तुटली असेल तर ती घराबाहेर काढून पाण्यात वाहून द्यावी. ते नदीचे पाणी असले तरी त्या वाहत्या पाण्यात ती वाहून द्यावी. होळीची साफसफाई करताना आपण बरेचदा जुने शूज आणि चप्पल नंतर दुरुस्त करू या विचाराने घरी ठेवतो, पण असे करू नका. वास्तुशास्त्रानुसार तुटलेले बूट आणि चप्पल घरात ठेवल्याने माता लक्ष्मी क्रोधित होते. म्हणूनच होलिका दहनाच्या दिवसापूर्वी त्यांना घरातून बाहेर काढून टाकावे. होलिका दहनाच्या आधी तुमचे जुने कपडे गरजू लोकांना दान करा. वास्तूनुसार जे खूप जुने कपडे आहेत आणि वापरले जात नाहीत ते दान करणे चांगले आहे. वास्तुशास्त्रानुसार तुमच्या घरातील तुळशीचे रोप सुकले असेल तर ते लगेच बदलून टाका. सुकलेली तुळस शुभ मानली जात नाही. त्यामुळे होलिका दहनाच्या आधी घरात तुळशीचे रोप लावा. होलिका दहनाच्या दिवशी पौर्णिमा असते, तर त्या दिवशी तुळशी बदलणे शुभ राहील. तर अशा छोट्या छोट्या उपायांनी आपण माता लक्ष्मीला नक्कीच प्रसन्न करू शकतो. तर होळी येण्याच्या अगोदर या सर्व वस्तू घराच्या बाहेर काढा. तर आजचा हा व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.